श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 29 जानेवारी वार गुरुवार या दिवशी आहे जया एकादशी. प्रत्येक एकादशी तिथीला वेगळे महत्त्व आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी असे म्हटले जाते. ही तिथी भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी श्रद्धेने केलेली कृष्ण उपासना व्यक्तीच्या पूर्वजन्मातील पाप आणि नकारात्मक कर्मांचा नाश करते. जो भक्त या दिवशी प्रेमाने श्रीकृष्णाचे स्मरण, नामस्मरण किंवा ध्यान करतो, त्याच्या जीवनातील सर्व संकट स्वतः भगवान वासुदेव दूर करतात. या व्रतामुळे भूत, प्रेत, पिशाच योनीतून मुक्ती मिळते आणि जन्मजन्मांतराच्या पापाचा नाश होतो आणि सर्व इच्छा देखील पूर्ण होतात. जया एकादशीला इंद्र, रवी योग, भद्रवास योग आणि शिववास योगाचे दुर्मिळ संयोजन तयार होत आहे. शिवाय बाव आणि बलव कर्णाचे संयोजन देखील आहे. या योगांमध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने भक्ताला इच्छित आशीर्वाद मिळतात. ज्योतिषशास्त्रात या तिथीबाबत अनेक उपाय सांगण्यात आले आहेत आणि ते अत्यंत प्रभावी देखील असतात. आणि म्हणूनच जया एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच या झाडाला नक्की स्पर्श करा. या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करणार आहेत. तर त्या कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा, कोणत्या वेळेत करायचं, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. जया एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचे. त्यानंतर जर शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा जर आपण अग्नीच्या साक्षीने केली तर त्यामुळे आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला आवर्जून सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचे. जल अर्पण करताना ओम सूर्य देवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करायचा. असं केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची. आता तुमच्याकडे जर श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर तिला तामनामध्ये घ्यायचं आहे. त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक करू शकतात की अगदी तुम्ही पंचामृताने अभिषेक सुद्धा करू शकतात. अभिषेक करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला स्वच्छ पुसायचं आणि पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना चंदन लावून घ्यायची आहे, हळद अर्पण करून घ्यायची आहे, पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहेत. तसेच त्यांना आवर्जून आपल्याला दूध, साखर, तीळ याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तसेच हा नैवेद्य अर्पण करताना त्यावर आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र हे ठेवायचं. जर तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर तो नैवेद्य श्रीहरी विष्णू ग्रहण करणार नाही. तसेच श्रीहरी विष्णूंना आवर्जून आपल्याला एक तुळशीचं पत्र अर्पण करायचं. पत्र अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही व्यक्त करायची. असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. त्यासोबतच माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. तसेच तुळशी मातेची सुद्धा या दिवशी पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. पण एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे किंवा तिला जलसुद्धा अर्पण करायचं नाही. जी पण पूजा किंवा सेवा करायची ते आपल्याला दुरूनच करायचे आहेत. पूजा करताना विष्णू चालीसाचं पठण करा. पूजा संपल्यानंतर आरती करा आणि सुख समृद्धी आणि आशीर्वादासाठी प्रार्थना करा. तसेच जया एकादशीच्या व्रतकथेचं आपल्याला पठण किंवा श्रवण करायचं. दिवसभर उपवास करायचा आहे. संध्याकाळी आरती केल्यानंतर फळे खा. दुसऱ्या दिवशी पूजा आणि विधी करा आणि पारण वेळामध्ये आपल्याला उपवास हा सोडायचा आहे. आणि पारण वेळ ही सकाळी 7:05 पासून ते 9:20 पर्यंत असणार आहे.
धार्मिक मान्यतानुसार पिंपळाचे झाड भगवान विष्णूंचे दुसरे रूप मानले जाते. या झाडाला श्रेष्ठ देववृक्ष नाव मिळाले आहे. पद्म पुराणात असे सांगितले आहे की जी लोक पिंपळाच्या झाडाला नमन करतात आणि त्याची प्रदक्षिणा करतात त्यांना खूप दीर्घायुष्य मिळतं. तसेच जी लोक पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करतात त्याचे या जगात केलेले सर्व पाप नष्ट होतात आणि मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती होते. पिंपळाच्या झाडाचे वर्णन त्रिदेव म्हणून केले आहे, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा निवासस्थान असल्याचे म्हटले जाते. भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी, भगवान शंकर झाडाच्या खोडात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात. अशा परिस्थितीत जी लोक पिंपळाच्या झाडाला लावतात आणि त्याचे रक्षण करतात त्यासोबतच श्रद्धेने आणि शुद्ध हृदयाने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याची पूजा करतात त्या भक्तांना धन, स्वर्ग आणि मोक्ष मिळते. पिंपळाच्या झाडात पूर्वजांचा वास असल्याचे मानले जाते. याशिवाय सर्व तीर्थक्षेत्रात त्या समाविष्ट आहेत. म्हणूनच ज्यांना तीर्थक्षेत्री मुंडन करता येत नाही ते पिंपळाच्या झाडाखाली हे विधी करतात. पिंपळाच्या झाडाखाली यज्ञ, पूजा, पुराण कथा करणं सर्वोत्तम मानले जाते. तसेच मान्यतानुसार शनिदेव पिंपळाच्या झाडात निवास करतात. जे लोक शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करतात आणि त्याखाली दिवा लावतात त्यांना शनीच्या 7.5 आणि ध्येयाच्या वेळेस त्रास सहन करावा लागत नाही. अशा लोकांवर शनिदेवाची कृपा होते. तसेच पिंपळाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते. आणि जर एकादशीच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा, सेवा केली तर तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या पूर्ण होणार आहेत. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर जया एकादशीच्या दिवशी. एक तर तुम्ही हा उपाय सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात. बाहेर दुपारी आपल्याला कोणताही उपाय जो आहे तो करायचा नाही आहे. आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायचं, तसेच थोडेसे काळे तीळ टाकायचे, चिमूटभर हळद टाकायची आहे. त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा घ्यायचा आहे. आता हा दिवा जो आहे तो आपल्याला आवर्जून कणकेपासून तयार करायचा आहे, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो. या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची. अशा रीतीने आपल्याला 4 दिशेला 4 लांब वाती ह्या टाकायच्यात. अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा. आता या दिव्यामध्ये एक तर तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तीळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचेत आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं 7 वेळा हे काळे तीळ आपल्याला उतरवून घ्यायचेत. आता हे उतरवलेले काळे तीळ तसेच 1 लोट्यामध्ये जे आपण पाणी घेतले ते आणि जो दिवा आपण तयार केलेला आहे या 3 वस्तू आपल्याला घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ. पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम जो चौमुखी दिवा आपण घेऊन गेले तो प्रज्वलित करून तिथे ठेवायचा. दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा, त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा. तसे जे जल आपण घेऊन गेलेले ते एक धारीने आपल्याला अर्पण करायचं. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाच्या मुळांजवळ बसायचं आहे. जे काळे तीळ आपण घेऊन गेले होते ते आपल्याला तिथे पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला उजवा हात जो आहे तो पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा आहे. स्पर्श केल्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची की आपली एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची. प्रत्येक एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. जो भक्त खऱ्या श्रद्धेने, खऱ्या मनाने पिंपळ वृक्षाची पूजा करतो, त्याला जल अर्पण करतो, तिथे दिवा प्रज्वलित करतो, त्याच्या सर्व इच्छा, मनोकामना साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.